हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला परशुराम जयंती साजरी केली जाते. भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. या वर्षी परशुराम जयंती 29 एप्रिल 2025 रोजी येत आहे. त्याचा जन्म प्रदोष काळात झाला होता आणि ज्या दिवशी त्यांची पूजा केल्याने आत्मबलात वाढ होती अशी मान्यता आहे. परशुराम जयंती हा अक्षय तृतीया या सणासोबतच साजरा होतो. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढते. तर भगवान परशुराम कोण होते? भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार होते आणि त्यांचा जन्म सतयुग आणि त्रेतायुगाच्या संधी काळात झाला होता. भगवान परशुराम यांचा जन्म ऋषी जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका यांच्या पोटी झाला. भगवान परशुराम हे ब्राह्मण असूनही त्यांच्याकडे क्षत्रियाचे गुण होते, म्हणून त्यांनी ब्रह्मक्षत्रिय असेही म्हणतात. त्याचे नाव परशुराम असे का पडले यामागे एक कथा आहे. परशुरामाचा अर्थ आहे राम, ज्यांच्याकडे परशु म्हणजेच कुऱ्हाड आहे. परशुराम हे भगवान शिवाचे परम भक्त होते आणि त्यांनी भगवान शिवाकडून ही परशु कुऱ्हाड प्राप्त केली होती, जी त्यांच्या शौर्याचे आणि धर्मरक्षाचे प्रतीक बनली. परशुराम यांचे जीवन अनेक पौराणिक कथांनी भरलेले आहे. त्यांना चिरंजीव अमर मानले जाते. असे मानले जाते की आजही पृथ्वीवर कुठेतरी उपस्थित आहेत. हिंदू शास्त्रानुसार परशुराम हे 8 चिरंजीवांपैकी एक आहेत, जे कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूच्या 10व्या अवताराला म्हणजे कल्की अवताराला मार्गदर्शन करतील. परशुराम यांनी आपल्या जीवनात अनेक दुष्ट आणि अधर्मी शक्तींचा नाश केला. विशेषतः म्हणजे यांनी त्या क्षत्रिय राजांचा आणि आपल्या सत्तेचा गैरवापर करून सामान्य लोकांवर अत्याचार केले. पौराणिक कथांनुसार भगवान विष्णूने परशुराम अवतार घेण्यामागे एक विशेष कारण होते. त्या काळात पृथ्वीवर क्षत्रिय राजांना आपल्या सत्तेचा दुरुपयोग सुरू केला होता आणि त्यांनी सामान्य लोकांवर अत्याचार केले. ऋषीमुनींच्या आश्रमांना नष्ट केले आणि धर्माचे पालन करणे सोडून दिले होते. विशेषतः म्हणजे राजा कीर्तवीर्य अर्जुन, याला सहस्रबाहू अर्जुन असेही म्हणतात, त्याने अनेक अत्याचार केले. त्याने ऋषी जमदग्नी यांच्या आश्रमातून कामधेनू गाय सोडली आणि त्याच्या आश्रमाला आग लावली. या अत्याचारामुळे पृथ्वी माता व्याकुळ झाली आणि तिने भगवान विष्णूकडे मदतीसाठी प्रार्थना केली. पृथ्वीवरील अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात अवतार घेतला आणि परशुराम यांनी क्षत्रिय राजांचा 21 वेळा नाश केला, ज्यामुळे पृथ्वीवरील अधर्मी शक्तीचा अंत झाला. परशुराम यांनी केवळ दृष्ट्याचा नाश केला नाही, तर त्यांनी धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेशही दिला. त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले की सत्य आणि न्यायासाठी लढणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, मग तो ब्राह्मण असो वा क्षत्रिय. परशुराम जयंतीच्या मागे अनेक पौराणिक कथा आहेत आणि ज्या त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दर्शवतात. एका कथेनुसार परशुराम यांनी भगवान गणेशावर हल्ला केला होता. जेव्हा परशुराम भगवान शिवांना भेटण्यासाठी गेले तेव्हा गणेशांनी त्याला अडवले. त्यामुळे संतापलेल्या परशुराम यांनी गणेशावर हल्ला केला. यावेळी गणेशाचा एक दात तुटला आणि गणेशाला एकदंत असे नाव पडले. ही कथा परशुराम यांच्या आक्रमक स्वभाव आणि त्यांच्या भगवान शिवावरील भक्तीची झलक दाखवते. वडिलांच्या सांगण्यावरून परशुराम यांनी आईचा वध केला होता. दुसऱ्या एका प्रसिद्ध कथेनुसार परशुराम यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार आपल्या आई रेणुकाचा वध केला होता आणि ऋषी जमदग्नी यांनी रेणुकाला एकदा तिच्या विचारामुळे दोषी ठरवले आणि तिला मारण्याची आज्ञा केली. परशुराम यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन केले, परंतु नंतर त्यांनी आपल्या वडिलांकडून वरदान मागितले की त्याच्या आईला आणि भावांना पुन्हा जिवंत करावे. ही कथा परशुराम यांच्या भक्तीची आणि त्याच्या आज्ञा पालनाचे उदाहरण देते. रामायणातही परशुराम यांचा उल्लेख आहे. जेव्हा भगवान रामाने सीतेच्या स्वयंवरात भगवान शिवांचे धनुष्य तोडले तेव्हा परशुराम तिथे आले आणि त्यांनी रामाला आव्हान दिले. परंतु जेव्हा त्यांना समजले की राम हा भगवान विष्णूचा अवतार आहे, त्यांनीच रामाला मान दिला आणि आपली शक्ती त्यांना सुपूर्द केली. ही कथा परशुराम आणि राम यांच्यातील संबंध दर्शवते. ते दोघेही भगवान विष्णूचे अवतार होते. महाभारतातही परशुराम यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांनी भीम, द्रोण आणि कर्ण यांना शस्त्रविद्या शिकवली होती.
परंतु जेव्हा त्यांना समजले की कर्णाचे खोटे बोलून त्यांच्याकडून शिक्षण घेतले आहे, तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला. तो उद्या त्याने शिकलेली विद्या विसरेल. हा शाप कर्णाच्या मृत्यूचे कारण बनला आणि परशुराम जयंतीचे संस्कृतीने आणि आव्हानिक धार्मिक महत्त्व. परशुराम जयंती हा सण धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान परशुराम यांचे स्मरण करतात आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतात. परशुराम हे धैर्य, शौर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले की धर्म आणि अधर्म विरोधात लढण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडता येऊ शकते. त्यांनी क्षत्रियांचा नाश केला, परंतु त्यांनी ब्राह्मण, स्त्रिया, मुले आणि कमजोर लोकांचे नेहमीच रक्षण केले. या सणाद्वारे भगवान परशुराम आणि भक्तांना त्यांचे गुण आत्मसात करण्याची प्रेरणा देतात. परशुराम यांचे जीवन आपल्याला शिकवते की आपण नेहमी सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, मग परिस्थिती कितीही कठीण असो. परशुराम जयंती हा सण आपल्याला आपल्या कर्तव्याची आणि धर्माची आठवण करून देतो.